नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपलं तिसरं प्रकरण सहकार्याची तत्वे या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय. या प्रकरणातील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण समजावून घेत आहोत. या स्वाध्यायातील वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ते वस्तुनिष्ठ प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेत आहोत. कालच्या तासिकेला आपण पहिला जो प्रश्न आहे जो वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे त्याच्यातील काही उपप्रश्न आपण पाहिलेले आहे, समजून घेतलेले आहेत. उर्वरित जे उपप्रश्न आहेत ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजावून घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे म्हणजे पहिल्या प्रश्नातील जो उपप्रश्न आहे तो खालील विधाने पूर्ण करा असा आहे. या ठिकाणी विधान दिलेलं आहे, सभासदांना टिंबटिंब देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. आता सहकारी संस्थेचं मुख्य उद्दिष्ट काय असतं? तर सहकारी संस्थेचं मुख्य उद्दिष्ट हे जरी ती व्यवसाय संस्था असली तरी सेवा देणं हे त्या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट असतं. कुठलीही सहकारी संस्था असू दे ती नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेली नसते, तर ती सेवा देण्यासाठी स्थापन झालेली असते. त्यामुळे आपण या विधानाचं उत्तर जे लिहिणार आहोत ते म्हणजे सेवा. आपलं विधान आता, सभासदांना सेवा देणे हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते असं होईल. दुसरं विधान आपण बघू. सहकारी संस्थेची स्थापना किमान टिंबटिंब व्यक्ती एकत्र येऊन करतात. सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी किमान किती व्यक्तींनी एकत्र यायला पाहिजे याबाबतची माहिती आपण पहिलं प्रकरण किंवा दुसरं जे प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये सुद्धा आपण घेतलेले. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यानुसार महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था जर स्थापन करायची असेल तर वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 व्यक्ती एकत्र याव्या लागतात. जेव्हा 10 व्यक्ती एकत्र येतील तेव्हाच सहकारी संस्था स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे आपलं हे जे विधान आहे या विधानाचं उत्तर आपण लिहिणार आहोत 10. त्यामुळे आपलं विधान झालं, सहकारी संस्थेची स्थापना किमान 10 व्यक्ती एकत्र येऊन करतात. आता तिसरं विधान काय आहे ते आपण बघू. सहकारी संस्थांमध्ये भांडवलावर टिंबटिंब व्याज दिले जाते. अर्थात सहकाराची जी तत्व आहेत ते आपण जे अभ्यासली त्या पुनर्निर्धारित मूलतत्वामध्ये आपण एक तत्व बघितलेलं आहे, सभासदांची आर्थिक भागीदारी. सहकारी संस्थेच्या भांडवलामध्ये सभासदांचा हिस्सा हा असला पाहिजे. संस्थेने तो हिस्सा जो आहे त्यांचा तो मिळवायचा किंवा सभासदांना ठेवींच्या रूपानं भागभांडवलाच्या रूपानं संस्थेकडे निधी ठेवायला तयार करायचं, भाग पाडायचं. अर्थात इच्छेनं सक्तीनं दोन्ही प्रकारचे मार्ग आहेत. तर हे जे सहकारी संस्थेमध्ये भांडवल जमा होईल त्या भांडवलावर जे व्याज दिलं जाईल, व्याज द्यावं लागतं भांडवलावर, त्याशिवाय भांडवल गोळा होत नाही. हे भांडवल हे व्याज जे आहे हे मर्यादित प्रमाणात असावं असं हे तत्व सांगतं. आणि त्यामुळं या विधानाचं उत्तर आपण लिहिणार आहोत मर्यादित. विधान, सहकारी संस्थेला झालेल्या एकूण नफ्यातील टिंबटिंब टक्के नफा किंवा टिंबटिंब टक्के रक्कम राखीव निधीत जमा करावी लागते. सहकारी संस्था व्यवसाय संघटना असल्यामुळे तिला काही प्रमाणात नफा होतो आणि त्यामुळे तो जो नफा आहे तो सभासदांच्या मध्ये वाटावा लागतो कायद्यानुसार. पण सर्वच्या सर्व नफा हा सभासदांच्या मध्ये वाटता येत नाही. सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार संस्थेला झालेल्या एकूण नफ्याच्या 25% रक्कम ही संस्थेनं
स्वतःकडे ठेवायची असते. म्हणजे संस्थेचा जो राखीव निधी असतो त्या राखीव निधीमध्ये म्हणजे त्या रिझर्व्ह फंडामध्ये जमा करायची असते. त्यामुळे या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत 25. 25% रक्कम राखीव निधीत जमा करावी लागते. पुढचं विधान, सहकारी संस्थेच्या निकोप वाढीसाठी सहकारी संस्था राजकीय व टिंबटिंब बाबतीत तटस्थ राहिली पाहिजे. तर आपण जे सर्वसामान्य तत्व बघितलेले आहे त्याच्यामध्ये या तत्वाचा उल्लेख आहे. सहकारी संस्था या राजकारणापासून आणि धर्मापासून, धार्मिक बाबींपासून ही तटस्थ असायला पाहिजे. संस्थेच्या ते हिताचं असतं आणि त्यामुळे या विधानाचं उत्तर आपण लिहिणार आहोत धार्मिक. अशा प्रकारे हे आपल्याला आपल्या स्वाध्यायामध्ये 5 विधानं दिलेली आहेत आणि त्याची उत्तर ही अशा प्रकारे आपण लिहिणार आहोत. ही उत्तर अशी का लिहायची ते तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी दिलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी तुमच्या लक्षात राहतील. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे अचूक पर्याय निवडा. इथं 5 प्रश्न दिलेले आहेत. जोड्या जुळवा, मॅच द पेअर्स सारखा प्रश्न असतो. मात्र या ठिकाणी पर्याय जे दिलेले असतात ते प्रश्नाच्या शेवटी दिलेले असतात. हे बघा या स्क्रीनवरती बघा, प्रश्नाच्या खाली ब्रॅकेटमध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ही उत्तर आहे. जो योग्य पर्याय असेल तो त्या ठिकाणी आपण लिहायचा आहे. चौकोन जे दिलेले आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये चौकोन दिले जातात, त्या चौकोनामध्ये ते उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आता पहिला जो प्रश्न आहे त्याच्या आधी चौकोन, त्याच्या म्हणजे त्या ठिकाणी चौकोन आहे आणि त्याच्यानंतर पुढे लिहिलेलं आहे जात धर्म पंथ विरहित तटस्थतेचे तत्व. आता जात धर्म पंथ लक्षात घेतला जात नाही, लक्षात घ्यायचा नाही, अशा प्रकारचं तत्व कोणतं? तर अर्थात हे पर्याय जर बघितले तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल खुले व ऐच्छिक सभासदत्व. खुले आणि ऐच्छिक सभासदत्व याचा अर्थ सभासदत्व देताना जात धर्म पंथ किंवा आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार करायचा नाही, त्या विचारात घ्यायच्या नाही. याला म्हणायचं जात धर्म पंथ विरहित तटस्थतेचे तत्व. त्यामुळे आपण उत्तर लिहिणार आहोत खुले व ऐच्छिक सभासदत्व. दुसरा जो या ठिकाणचा प्रश्न आहे तो म्हणजे काटकसरीचे तत्व. त्याच्या समोर स्क्वेअर दिलेला आहे, तिथं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि ते उत्तर पर्यायातून आपल्याला शोधायचं आहे. काटकसरीचं तत्व म्हणजे काय? काटकसर करणे म्हणजे कमी खर्च कमी करणे. त्यामुळे इथं या ठिकाणी बघा अनावश्यक खर्च टाळणे. अनावश्यक अननेसेसरी जो खर्च असतो बऱ्याचदा केला जातो तो करायचा नाही. सहकारी संस्थाने आपला खर्च हा नेसेसरी पर्पज साठी करायचा, अननेसेसरी पर्पज साठी नाही करायचा. अनावश्यक खर्च करायचा नाही आणि त्यामुळे या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत अनावश्यक खर्च टाळणे. तिसरा उपप्रश्न आहे सामाजिक बांधिलकी. त्याच्या समोर ब्रॅकेट आहे, त्या ब्रॅकेट जो स्क्वेअर दिलेला आहे त्या स्क्वेअर मध्ये आपण पर्यायातून योग्य पर्याय निवडून उत्तर लिहिणार आहोत. सामाजिक बांधिलकी या सगळ्याचा जर आपण विचार केला तर राहणीमान उंचावणे हे उत्तर चूक आहे. कारण सहकारी संस्था फक्त सभासदांच्याच पुरत्या मर्यादित नसतात, तर सहकारी संस्थांनी सामाजिक बांधिलकी जपायची असते. समाजापर्यंत पोहोचायचं आहे, समाजाला सहकारी संस्थांचे लाभ मिळवून द्यायचे आहेत. कारण सहकारी संस्था या समाजाच्या जीवनमानामध्ये वाढ करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात, समाजाचं कल्याण करण्यासाठी त्या स्थापन झालेल्या असतात आणि त्यामुळं राहणीमान उंचावणे हा पर्याय आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. चौथा जो प्रश्न आहे तिथं स्क्वेअर आहे आणि पुढे राजकीय व धार्मिक तटस्थतेचे तत्व असं लिहिलं आहे. मग राजकीय आणि धार्मिक तटस्थतेचे तत्व याला कुठला पर्याय मॅच होईल? तर या ठिकाणी जो पर्याय आहे राजकीय हस्तक्षेप नसतो हा पर्याय त्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. राजकीय हस्तक्षेप नसतो याचा अर्थ सहकारी संस्था राजकारण आणि धर्म
यापासून अलिप्त असल्या पाहिजेत किंवा अलिप्त असतात असं आपण मानतो. पाचवा उपप्रश्न, एक व्यक्ती एक मत. अर्थातच हे उत्तर अतिशय सोपं आहे, तुम्हाला माहिती आहे. या प्रश्नाचं उत्तर आपण लिहिणार आहोत लोकशाही कारभार. लोकशाही कारभार. अशा प्रकारे एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न, आता जो आपला सिलेबस जो रिवाईज केलेला आहे, त्या गेल्या वर्षी सिलेबस हा रिवाईज केला बोर्डानं आणि त्यानुसार अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. जोडा जुळवा अशा सारखाचा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्हाला तो सोपा जाईल, कारण त्याची उत्तरं जी आहेत ती खाली तुम्हाला दिलेली आहे आणि जेवढे प्रश्न आहेत तितकेच पर्याय जवळजवळ तुम्हाला दिलेले असतात, अधिक पर्याय दिलेले नसतात. जोड्या जुळवामध्ये तुम्हाला 5 प्रश्नांशी 5 उपप्रश्न दिलेले असतात आणि अ गटामध्ये, आणि ब गटामध्ये तुम्हाला 10 त्याचे पर्याय दिलेले असतात आणि त्यामुळे मग तुम्ही कन्फ्यूज होता. तसं इथं होत नाही. इथं 5 घटक दिलेले असतात आणि त्या घटकांचे किंवा त्या उपप्रश्नांचे जे पर्याय असतील ते 5-6 पर्याय या ठिकाणी दिलेले असतात. बोर्डाच्या ज्या परवा जे प्रशिक्षण झालं त्यामध्ये जर सांगितलं की जितके उपप्रश्न असतील तितकेच पर्याय दिले जाणार, म्हणजे 5 उपप्रश्न असतील तर 5च पर्याय खालच्या कंसामध्ये दिले जातील. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा आपला एक प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. वाक्य आहे, सहकारी संस्था उधारीच्या व्यवहारांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात. तर उधारीच्या हा अधोरेखित शब्द आहे, अर्थात तो चुकीचा आहे. लक्षात ठेवायचं, अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तो शब्द अधोरेखित केला, अंडरलाईन वर्ड आहे तो हा चुकीचा असतो आणि त्या ठिकाणी करेक्ट वर्ड जो आहे, जो अपेक्षित आहे तो त्या ठिकाणी तुम्ही लिहायचा असतो. साहजिकच सहकारी संस्था या रोखीच्या व्यवहारांमुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात. तत्वच आहे ते, रोखीचे व्यवहार. सहकारी संस्थांनी रोखीचे व्यवहार करावेत. दुसरं विधान, सभासदांना सेवा देणे हे सहकारी संस्थांचे दुय्यम उद्दिष्ट असते. सेवा देणे हे सहकारी संस्थांचं दुय्यम उद्दिष्ट नसतं, तर कुठलं उद्दिष्ट असतं? सेवा देणे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट असते. मुख्य शब्द या ठिकाणी यायला पाहिजे. तिसरं विधान आहे, सहकारी संस्थेचा कारभार हुकुमशाही पद्धतीने चालतो. हुकुमशाही पद्धतीने सहकारी संस्थेचा कारभार चालत नाही. तुम्हाला माहित आहे की सहकारी संस्थेचा कारभार हा लोकशाही पद्धतीने चालतो, त्यामुळे आपण लोकशाही या ठिकाणी लिहिलेलं आहे. चौथं विधान आपलं, सहकारी संस्थेचे सभासदत्व सक्तीचे असते. तर सहकारी संस्थेचं सभासदत्व हे सक्तीचं नसतं, तर ते व्हॉलंटरी असतं, ऐच्छिक असतं ते, आणि त्यामुळे आपलं उत्तर अशा प्रकारचं असेल, सहकारी संस्थेचे सभासदत्व हे ऐच्छिक असते. अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेत विधानं दिली जातील. शब्द अधोरेखित केलेला असेल, तो अधोरेखित शब्द तुम्ही चूक असल्यामुळे तो बदलायचा. जो योग्य शब्द आहे, करेक्ट वर्ड आहे, तो त्या ठिकाणी लिहायचा आणि तो करेक्ट वर्ड त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन, म्हणजे करेक्ट वर्ड जो लिहिणार तो अंडरलाईन तुम्ही करायचा आहे, म्हणजे उत्तर तपासताना एक्झामिनरला ते सोपं जाते. गटात न बसणारा शब्द शोधा अशा प्रकारचा पुढचा प्रश्न आहे. प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. हा प्रश्न उपप्रश्न आहे जो या प्रश्नातला. अ, स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. ब, खुले व ऐच्छिक सभासदत्व. क, सामाजिक बांधिलकी. ड, सेवा तत्व. तर आता ही सगळी सहकाराची तत्व आहेत. मूलभूत तत्व जी आहेत ती आणि सर्वसामान्य तत्व जी आहेत ती. आता या ठिकाणी एक चुकीचं आहे, म्हणजे त्या गटामध्ये ही तत्व आहेत. मग तत्वाचे 2 गट आहेत, मूलभूत तत्वे आणि सर्वसामान्य तत्वे. मग एका गटात बसणारी 3 असणार आणि दुसऱ्या गटातलं 1 असणार. म्हणजे दुसऱ्या गटातलं जे आहे ते गटात न बसणार आहे, बरोबर. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी ते उत्तर शोधणार आहोत आणि याचं उत्तर आहे सेवा तत्व. सेवा तत्व हे जे सर्वसामान्य तत्व आहे आणि उरलेली जी तत्व आहेत अ, ब आणि क या ठिकाणी जी लिहिलेली ही पुनर्निर्धारित रिकन्स्ट्रक्टेड बेसिक प्रिन्सिपल्स आहेत कोऑपरेशनची, कोऑपरेटिव्ह मोमेंटची. तर या ठिकाणी
सेवा तत्व हे त्याच्यामध्ये न बसणारं तत्व आहे. दुसरा या ठिकाणचा प्रश्न आहे, रोखीचे व्यवहार, कसरीचे तत्व, अधिक्याचे न्याय्य वाटप, खुले व ऐच्छिक सभासदत्व. तसाच प्रकार आहे, तत्वच आहे ती, फक्त ती 3 याच्यातली एका गटातले आणि एक वेगळ्या गटातलं आहे. इतकं साधं सोपं आहे. हे लॉजिक आपण लावायचं असतं. ते त्याच्यातलं साम्य काय आहे, जे जे 4 तुम्हाला जर घटक दिलेले असतील त्या प्रश्नामध्ये, तर तिघांच्या मध्ये काहीतरी साम्य असतं आणि एक वेगळा असतो, म्हणून त्याला आपण ऑड मॅन आउट असं ऑड मॅन म्हणतो. मग तो आउट करायचा असतो, तो बाहेर काढायचा, वगळायचा तो. तर या ठिकाणी खुले व ऐच्छिक सभासदत्व. खुले आणि ऐच्छिक सभासदत्व जे आहे ते पुनर्निर्धारित मूलतत्व आहे. आणि बाकीची जी आहेत, रोखीचे व्यवहार, आधिक्याचे न्याय्य वाटप आणि काटकसरीचे तत्व, ही जी आहे ती सर्वसामान्य तत्व आहेत. बघा, 3 तत्व सर्वसामान्य आहेत, एका गटातले आहेत, आणि एक तत्व जे आहे खुले व ऐच्छिक सभासदत्व हे दुसऱ्या गटातलं आहे. तर एक जे आहे ते बाजूला काढायचं. त्यामुळे आपण उत्तर लिहिलं खुले व ऐच्छिक सभासदत्व. तर अशा प्रकारचे प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आणि त्यामुळं आणि ते सोपे असतात प्रश्न, फक्त तुम्हाला त्याच्यातलं लॉजिक शोधता आलं पाहिजे, समानता शोधता आले पाहिजे, रिलेशन शोधता आलं पाहिजे, की ते जमलं, तुम्ही सहज उत्तर लिहू शकता. तर ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण बघू. पुढचा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर द्या. हे जे 5 प्रश्न आहेत, या 5 प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी नोट्समध्ये दिलेली. सहकाराची तत्वे म्हणजे काय? तर सहकाराची तत्व म्हणजे काय, तर सहकारी चळवळीच्या उद्देशांची पूर्तता करण्यासाठी आणि सहकारी संस्थेच्या कार्याचं संघटन व नियमन करण्यासाठी केलेले नियम. सहकारी संस्थेचं कामकाज योग्य दिशेनं व्हावं यासाठी जे नियम तयार केलेले आहेत त्या नियमांना सहकाराचे तत्व असं म्हणतो. एका वाक्यामध्ये हे बसवायचं. सहकारी संस्था स्थापनेचा मुख्य उद्देश कोणता असतो? तर सेवा देण्या सहकारी संस्थेच्या स्थापनेमागचा मुख्य उद्देश असतो, असं उत्तर लिहिलं तरी बरोबर येईल, म्हणजे येणारच बरोबर. किंवा जर तुम्ही असं लिहिलं की सामाजिक कल्याण हा सहकारी संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश असतो, तर तेही उत्तर तुमचं करेक्ट आहे, चुकीचं नाही आहे ते. सहकाराअंतर्गत सहकार म्हणजे काय, तर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था असतात त्या संस्थांनी एकमेकांना मदत करणं त्यांच्या कार्यामध्ये, त्याला म्हणायचं सहकाराअंतर्गत सहकार. कोऑर्डिनेशन संस्थांच्या मध्ये असायला पाहिजे. विपणन संस्थेनं पतसंस्थेला सहकार्य केलं पाहिजे, पतसंस्थाने विपणन संस्थेला केलं पाहिजे, विपणन संस्थाने ग्राहक संस्थांना केलं पाहिजे, ग्राहक संस्थाने विपणन संस्थांना केलं पाहिजे, असं. तर याला म्हणायचं सहकाराअंतर्गत सहकार. सहकारी संस्था जास्तीत जास्त किती टक्क्यापर्यंत लाभांश जाहीर करू शकतात? तर अर्थात नियमामध्ये तरतूद आहे की सहकारी संस्था आपल्या सभासदांना जास्तीत जास्त 15% लाभांश जाहीर करू शकतात. आणि काटकसरीचं तत्व म्हणजे काय, तर काटकसरीचं तत्व म्हणजे सहकारी संस्थाने अनावश्यक खर्च टाळणे. उधळपट्टी जी आहे ती उधळपट्टी करता कामा नये, योग्य कारणासाठी खर्च करावा, योग्य तितका करावा. उधळपट्टी पैशाची संस्थेच्या करू नये, याला म्हणायचं काटकसरीचं तत्व. तर अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी हे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत स्वाध्यायातील ते समजावून घेतलेले आहेत. मी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच हा भाग तसा अतिशय सोपा आहे. तुम्ही हा ऑडिओ ऐकल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल आणि त्यानंतर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये स्वाध्याय 3 जो आपण लिहिणार आहोत त्यामध्ये सगळे लिहून टाका. काल दिलेले प्रश्न वस्तुनिष्ठ प्रश्न, आज या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला समजावून दिले ते उपप्रश्न, हे तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये नव्हे, आपल्या सहकार विषयाच्या वहीमध्ये स्वाध्याय क्रमांक 3 मध्ये लिहायचे आहेत. धन्यवाद.